मी सोलापूर माझे सोलापूर सामाजिक संस्थेच्या वतीने 1.5 महिनाभरात 177 झोपडपट्ट्या जनसंपर्क दौरा कार्य त्यामध्ये अत्यंत गंभीर बाब समोर आलेली आहे की अस्वच्छतेमुळे आणि इतकं घाणी साम्राज्य आहे की त्या ठिकाणी झोपडपट्ट्यांचा जो प्रदूषण होतो जे रोगराई निर्माण होती ते पूर्णपणे सोलापूर शहरवासीला जीवावर धोका निर्माण झालेला आहे। म्हणून सर्व झोपडपट्ट्यामध्ये स्वच्छता अभियान राबवा अशा प्रकारची मागणी माननीय आयुक्त ओंबाचे साहेबांना समक्ष भेटून 26 मार्च रोजी निवेदन दिला। आतापर्यंत कुठलीही स्वच्छता झालेली नाही। म्हणून आमच्या जगजीवन झोपडपट्टीमध्ये मेत्रे कुटुंबीय जिया आणि मीना अशा 2 मुली मेले। आता अचानकपणे काल पाणी अशा प्रकारचा आला की ते 4 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये मेले, पण आत्ताच्या मरणासाठी की आम्ही तपासून बघतो ज्यांचं तिथं पाणी येते तिथं तुम्ही त्या पाईपलाईन तपासा अशा प्रकारच्या उडवाउडवीचा आणि अशा प्रकारचं बेजबाबदारी व्यक्त करतात। यावरून मी उद्या महापालिका आयुक्तांना भेटून शेकडो महिलांना घेऊन जाऊन संपूर्ण झोपडपट्ट्या आणि पाईपलाईन सर्व तुम्ही सर्वे करा आणि स्वच्छता मोहीम राबवा, अन्यथा मी आमरण उपोषणाचा निर्णय त्या ठिकाणी घेणार। मी कुचनगरचे रहिवासी नरसाई रामाया कोंडा हे आमचं घर आहे, पण सगळं नळ कालच्यापासून आम्हाला पाणी आलं, सगळ्यांचं बंद झालं, पण आमच्याकडे अजून गटरीचे पाणी येतेच। ते कुठं लीक झालं ते काय झालं ते आता आपण अधिकाऱ्यांना सांगितलं। आता आम्हाला 10 दिवस झाले। आता मागच्या 5 दिवसाखाली पाणी आलं होतं, आम्ही चालू करून बघितलं तर आमच्याकडे अजून पाणी येत आहे। आणि परवा मी रविवारी आमच्या नगरसेवक बिरू मेंबरला सांगितलं की सर आमच्याकडे अजून पण पाणी येते तर पण तो पण ड्रेनेज लाईनचं घाण पाणी येतो म्हटलं, तर त्यांनी ठीक आहे आम्ही पाठवतो अधिकाऱ्यांना म्हटलं। मग त्यांनी आज येऊन चेक केलं तर मग त्यांनी पुढचं बघतो म्हटलं ठीक।